नमस्ते फ्रेंड, आदित्य मोटिवेशन ह्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज एक असा विषय घेऊन आले की ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण की कुठल्याही गोष्टी सहजासहजी काही घडत नाही. जे आपल्या नशिबात असतं ते घडत असतं आणि ती कोणीही असू द्या, जेंट्स असो किंवा लेडीज असो. हा प्रत्येक संघर्ष हे प्रत्येक जणाला दिलेला आहे आणि ते आपल्याला करावं लागतो. आजचा विषयच बघा, नवले ब्रिजला सकाळी मी कामावर जात असताना एक पिकअप होती. तो इंदापूरचा मुलगा होता वाटतं. मी एक व्हिडिओ टाकला होता इंस्टाला. त्याच्यावर DM आला की अहो ताई, तर आमच्या इथला मुलगा आहे, तो त्याचे पप्पा वारलेले आहेत, तो 22 वर्षाचा, आईला एकुलते एक आणि छोटी बहीण आहे. मला किती वाईट वाटलं. इंदापूरचा तो मुलगा आहे 22 वर्षाचा. आज त्याचा नवले ब्रिजवर सकाळ सकाळ ॲक्सिडेंट झाला. ड्रायव्हर ऑन द स्पॉट गेला आणि जो साईडला होता तो गंभीर जखमी आहे. म्हणजे त्या पायाला लागलं आहे. पाय राहील का जाईल माहीत नाही. म्हणजे आम्ही स्वतः बघितलेला आहे तो ॲक्सिडेंट. मला जेवढं मी काय केलं निम्माच टाकला, पूर्णपणे नाही टाकला व्हिडिओ इंस्टावरती. तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. तसंच काय घटना असतात की घडून जातात. जसे की आता मी विषय हा घेऊन आले करिश्मा विषयीचा विषय. ती नाही, तिच्या ठिकाणी दुसरी कुठलीही लेडीज असू शकते त्या विषयावरती. तिने एक आता पॉडकास्ट दिली थर्ड पार्ट म्हणून. तर त्याच्यावरती एका लेडीजने असं तिला मेसेज केला की त्या व्हिडिओला रिप्लाय दिला आहे तिने, म्हणजे DM केला तिला की छी, तुझं लग्न झालं आणि तू कसं काय केलं तिसरं लग्न, तुला मुलगा आहे. अरे, मुलं कुणाला नसतात मुलं, सगळ्यांनाच मुलं आहेत. ज्यांच्या नशिबात, बाई तुझ्या पण नशिबात काय, देव करो की कुणा नशिबात काय आहे काय होईल. मी कुणाला नावं नाही ठेवत, कारण की तिला मी स्वतः कमेंट वाचली म्हणून मी व्हिडिओ बनवायला घेतला आहे. तिलाही माहीत आहे की नाही की मी व्हिडिओ तिच्याविषयी बनवते की नाही. असं का करता बाबा? प्रत्येक स्त्री आहे, प्रत्येक स्त्रीला जगण्याचा अधिकार आहे, तिचे विचार मांडण्याचा अधिकार आहे. तिच्या नशिबाला आलं, तिने केलं लग्न, तिची ती करते, तिची ती सर्व करते, तिच्या नवऱ्याला आवडतं, तिला आवडतं. तुम्हाला काय होतं आहे? मला हे म्हणायचं आहे, तिला आवडलं, तिने लग्न केलं, तिने एकटीनेच लग्न केलं काय समाजात सर्वांनी केलेलं आहे. जे नशिबाला आलं त्यानं केलं लग्न. तिचं वय लहान आहे, ती आयुष्य तर एकटी नाही काढू शकत मुलाबरोबर. ऑलरेडी तिचा डिवोर्स झाला होता. डिवोर्स झाल्यानंतरच तिने लग्न केलं. असं नाही की तिचा डिवोर्स नाही झाला आणि लग्न केलं तिने, असं पण नाही आहे ना. हां, आज स्त्री आहे, स्त्रियांना जगण्याचा अधिकार आहे, तिची इच्छा आहे. तिला एकटं राहायचं तर एकटं राहू शकते, तिला लग्न करायचं तर लग्न करू शकते. तसंच तिने केलं. तिच्या मुलाकडं बघून तिने लग्न केलं. तिचा निर्णय तिने योग्य घेतला. हिला काही छी वाटायला झालं? हां, असं काय वेगळं केलं जगाच्या निराळच? ते एकट्या स्त्रीने लग्न केलं, असं जगाच्या वेगळं काहीतरी आहे का? वयस्कर झालेले लोक लग्न करतात. हां, वयस्कर झालेली मातापात्रेसुद्धा लग्न करतात. ती तर अजून यंग मुलगी आहे. हां, किती वय असून तिचं 25, 26, 27 म्हणा, 28 म्हणा, जाऊ दे, मला एक्झॅक्टली माहीत नाही म्हणून म्हणते. हां, काय प्रॉब्लेम काय येत आहे तुम्हाला तिला असं मेसेज करायला? प्रॉब्लेम आहे का? अहो, तुम्ही तिलाच नाही, ज्या सिंगल लेडीज आहेत किंवा ज्यांचं एक्स्ट्रा लग्न म्हणजे दुसरं लग्न झालं आहे, त्या सगळ्या स्त्रियांना वाईट वाटणार आहे हा विषय. ती एकटीच नाही आहे की बरं तिने व्हिडिओ टाकला, तुम्ही तिला मेसेज केला, DM केला ना, किंवा तिला इंस्टावरती मेसेज केला तुम्ही, किंवा यूट्यूबवर केला, जे काय अशावर तुम्ही त्याच्यावर सोनाली म्हणून काहीतरी ताई आहेत वाटतं, तुम्ही तिलाच नाही बोलला, अख्ख्या स्त्रियांना बोलला. छी, तिने सेकंड मॅरेज करून कसं काय त्या मुलाला? अगं, तुझं एकटीचं असं आहे म्हणून काय सर्वांचं आहे का? प्रत्येक स्त्रीला मान सन्मान आहे, अधिकार आहे. तिची इच्छा, तिला कसं राहायचं, काय करायचं, कसं वागायचं, घरात राहून खायचं का बाहेर जाऊन कमवायचं, तिची इच्छा आहे. जसं की माझ्या मनाला वाटलं, मी स्त्री आहे म्हणून, मी एक स्त्री आहे म्हणून माझ्या मनाला वाटलं की तिने केलं तिचं लग्न, तिला योग्य वाटलं तिने लग्न केलं, त्यात चुकी काय? सेकंड मॅरेज केलं त्या सर्वांनी मला मेसेज करून DM यूट्यूबला करून विचारावं की बाबा तिने केलं ती चुकीचं केलं का? चुकीचं केलं का तिने? मला एवढंच सांगा. ती तिलाच एकटीला नाही बोललेली ना. ज्या सिंगल बायका राहत्यात किंवा त्यांनी दुसरं लग्न केलं, ह्या सर्वांनाच लागू झालं ना. तिला एकटीलाच नाही, सर्वांनाच लागू झाला हा विषय.
ताई असं कुणालाही कमेंट करू नका की वाईट वाटल. तुम्ही पण एक स्त्री आहात, ती पण एक स्त्री आहे, दुसरी पण स्त्रीच आहे. स्त्रीचा मान सन्मान केला पाहिजे. आपण जर त्यांचा मान सन्मान केला तर स्त्रिया पुढे जातील. यानी की एक स्त्रीला ओढतीये, सिद्ध मागं खेचण्याचा प्रयत्न करते. कितपर्यंत योग्य आहे ह्या गोष्टी? हां, शी म्हण. सर्व स्त्रियांना माझी विनंती आहे की असं काही करू नका. एक स्त्री असते की ती लढत असते, तिच्या नशिबाला आलं म्हणून ती संघर्ष करत असते. तिला मदत करा, सपोर्ट करा, प्रोत्साहन द्या. आपली बहीण म्हणून किंवा शेजारच्या म्हणून, मैत्रीण म्हणून. अरे एकमेकाच्या सपोर्टाने स्त्री पुढं जात असते. तिचं तर पुण्य भेटो ना भेटो त्याचं वेगळं गोष्ट आहे की आपण एका स्त्रीला मदत केली तर त्याचं खूप मोठा आनंद वाटतो आपल्याला की आपण तिला मदत केली, आपल्यामुळं ती पुढं जाते. जाऊ दे, तिला कोण नाही तर आपण मदत करावी. एक स्त्री पुढं नेऊ शकते की असं मागं ओढू शकत नाही. शी म्हण. तिने लग्न केलं आणि ती कशी काय, अगं कसं काय म्हणजे काय, तिनेच एकटीने नाही केलेलं. बऱ्याच स्त्री आहे त्या, बऱ्याच स्त्रिया आहेत की त्यांनी दुसरं लग्न करून सुखी संसार करतात. ज्याने की तुमच्या कमेंटमुळं त्यांच्या मनाला काय वाटत असेल. भरपूर स्त्री आहेत. तिने काय असंच काय रडत फडत मरत एकटीने आयुष्य काढावं. तिला योग्य वाटलं तिने केलं. ताई विचार करून कमेंट करा. दुसऱ्याच्या पण मनाला लागतं काय. तुम्ही तिलाच नाही अख्ख्या स्त्रियांना कमेंट केलेली आहे ती. तुम्ही एकटी स्त्री असं वाटतं की मला तिला ओढलं मागं. तुम्ही असं करू नका. विचार करा ह्या गोष्टीवर. आणि ज्यांनी सेकंड मॅरेज केलं त्यांनी मला मेसेज करा की मी योग्य बोललो का अयोग्य. मी कोणावर ब्लेम किंवा कोणाला वाईट वाटल किंवा काय होईल ह्या गोष्टी व्हिडिओ नाही बनवला. जे एकट्या स्त्री आहे किंवा त्यांनी दुसरं लग्न केलं ह्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला. त्यांना पण आयुष्य आहे, त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे की त्यांनी ती केलेलं आहे, चुकीचं नाही केलेलं. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.